नमस्कार मित्रांनो, मी सिद्ध्या गायकवाड. चला तर आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया. आज आहे संविधान अमृत महोत्सव आणि तो साजरा करण्यासाठी मी निघालोय कलेक्टर ऑफिसला. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्या द्वारा घर घर संविधान कार्यक्रम दिवस साजरा करण्यात येत आहे. कलेक्टर ऑफिस मध्ये पोहोचताच सन्मानाने फडकताना आपला राष्ट्रध्वज दिसला. कार्यक्रमाच्या हॉलमध्ये पोहोचताच संविधान अमृत महोत्सवाचा आपल्याला फ्लेक्स पाहायला भेटला. महामानवांच्या फोटोला पूजन झालेले होते. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने झाली. संविधान दिवस साजरा करण्यासाठी बरेच विद्यार्थी या ठिकाणी जमले होते. काही विद्यार्थी त्याच्या शालेय पोशाखामध्ये होते आणि काही विद्यार्थ्यांनी एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटीज मध्ये भाग घेतलेला होता. सर्व विद्यार्थी एकाच गोष्टीची वाट बघत होते, ते म्हणजे आपल्या जिल्हाधिकारी साहेबांचे भाषण. माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी विद्यार्थ्यांना छान पद्धतीने गाईड केले व तसेच संविधान दिनाच्या शुभेच्छा सुद्धा दिल्या. आजच्या या कार्यक्रमामध्ये फक्त भाषणच नव्हते तर विद्यार्थ्यांनी ऍक्टिव्हिटीज पण सादर केल्या. काही विद्यार्थ्यांनी गीतांचे सादरीकरण केले तर काही विद्यार्थ्यांनी नाट्य सादरीकरण सुद्धा केले. विद्यार्थ्यांनी ज्या ऍक्टिव्हिटीज सादर केल्या खरंच मित्रांनो खूप सुंदर होत्या. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय जिल्हाधिकारी राहुल गुप्ता सर, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड साहेब व तसेच पोलीस अधीक्षक माननीय श्रीकृष्ण कोकाटे साहेब होते. कार्यक्रमाचे विनीत श्रीमती गीता गुट्टे मॅडम, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण हिंगोली व त्याचबरोबर समाज कल्याण येथील कर्मचारी सुद्धा उपस्थित होते. कार्यक्रमाचा शेवट प्रमुख पाहुणे आणि विद्यार्थी यांचे फोटो काढून झाला. चला तर मित्रांनो भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. ब्लॉग आवडला असेल तर फॉलो करायला विसरू नका.